नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या OTP संबंधित समस्या। ई-KYC करताना OTP न मिळणे, साइट डाऊन होणे किंवा इतर अनेक तांत्रिक अडचणी येणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत। आणि याच संबंधी आदिती तटकरेंनी एक ट्विट केलंय। काय म्हटले त्यांनी या ट्विटमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। चला तर मग लगेच चालू करते। तर तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे यांनी केलेलं हे ट्विट आहे। काय म्हटले त्यांनी तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम हे प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-KYCची प्रक्रिया अगदी सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते। असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की सध्या तांत्रिक अडचणी येत आहेत, परंतु लवकरच या तांत्रिक अडचणी दूर होतील व तुमची ई-KYC अगदी सुलभ पद्धतीने पूर्ण होईल। सध्या साईटवरती खूप जास्त प्रेशर आहे। आता जर तुम्ही ई-KYC केली तर ती पूर्ण होणार नाही, त्यामुळे काही दिवस थांबा। जेव्हा हे सगळं नीट होईल, क्लिअर होईल, तेव्हाच तुम्ही ई-KYC करा, आत्ता करू नका। सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की योजनेचा लाभ कोणत्याही बहिणीला वंचित ठेवला जाणार नाही। थोडा संयम ठेवा, कारण लाखो महिला एकाच वेळी ई-KYC करत असल्यामुळे ही अडचण निर्माण होत आहे। एरर संबंधी अनेक समस्या ह्या निर्माण होत आहेत, त्यामुळे थोडा संयम ठेवा, 2-3 दिवस थांबा। 2-3 दिवसांनंतर तुम्ही परत एकदा तुमची ई-KYC करण्याचा प्रयत्न करा। जर OTP सेंड होत नसेल तर परत ट्राय करा, जेणेकरून तुमचा OTP हा लवकर येईल व तुमची ई-KYC पूर्ण होईल। ई-KYC करत असताना 2 महिन्याची मुदत आहे, त्यामुळे घाई करू नका। करायची तर आहे ई-KYC, ती बंधनकारकच आहे, परंतु सध्या लोड खूप जास्त आहे। लाखो बहिणी ई-KYC करायला येत आहेत, त्यामुळे तुम्ही सध्या थोडे थांबा। 2-3 दिवसांनंतर पुन्हा एकदा ई-KYC करण्याचा प्रयत्न करा व तेव्हा तुमची ई-KYC सक्सेसफुल होईल व आदिती तटकरेंनी सांगितल्याप्रमाणे तुमची ई-KYC सुलभ पद्धतीने होईल। त्याची काळजी करू नका। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कोणताही टाईमपास न करता आपल्याला महत्त्वाची माहिती फक्त द्यायची असते, त्यासाठी योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व जास्तीत जास्त बहिणींना ही बातमी शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचं माहिती मिळेल। तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।